असंच काय? तुला काही त्रास नाही होते ना? छे बाई, मला आता कसला आलाय त्रास? म्हणजे बीपीचा वगैरे? काही नाही, मी आता अगदी ठीक आहे. उर्मी झोपली आहे का? झोपते. तिच्याशी जरा बोलायचं होतं. एवढ्या रात्री? हो, खूप महत्वाचं आहे. नाही या पुनर्वसू, माई प्लीज. तू असं करायला लागलास ना तर उद्याच्या उद्या तिला माहेरी पाठवायला लागेल आपल्याला. नाही 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 नाही, अगं पण नुसतं बोललं तर काय झालं माई? अरे आता ह्यांच्या म्हणण्यानुसार करतोय ना आपण सगळं, तर आता होऊन जाऊ देत. तू आता मध्ये खोडा घालू नकोस. पण मला उर्मीशी बोलायचंय. अरे मग विचार ना इथूनच काय विचारायचं ते. माई विचार. माझा चार्जर कुठे? मला काय माहिती? तूच ठेवला होतास ना? तू कॉलेजला नेला असशील आणि तिथेच विसरला असशील. झालं? हो. जा जा आता जाऊन झोप. हा, गुड नाईट. गुड नाईट वासू. हे बघ, त्याला असं आरेजारे करायचं नाही आता. आहो जाहो करायचं. आणि असं नाव तोडलेलं आवडत नाही आपल्याकडे. तशी पद्धत नाही. ह्यानी ऐकलं ना तर तुझ्या आधी मलाच रागवतील हे. असू दे ग माई, त्याला काय झालं? अरे तू काय करतोयस अजून इथे? जा जाऊन झोप. अगं माई, सवय तिला तशी. सवय बदलावी लागेल. आणि एवढं काही सवयीचा गुलाम व्हायला नकोय. हे पण मी काय अरे म्हणतोय? तू काय करतोस इथे? चल तू जा, मला झोप आधी. जा तू झोप. पुनर्वसू जा. काय ग म्हणशील ना त्याला आहो जाहो? पण माई, अगं तू या घरची सून आहेस. आणि नुसती सून नाहीयेस, मठाधिपतीन झाल्यावर तुला या घरचा आणि मठाचा सगळा कारभार सांभाळायचा आहे. उद्या पुनर्वसू मठाधिपती झाला की 4 लोकांसमोर त्याला असं आरेजारे करणं बरं नाही दिसणार. लोक नावं ठेवतील. आणि या घरचे रीतिरिवाज, परंपरा यानुसार तुला बदलावं लागेल. अगं आता माझे किती दिवस राहिलेत. एकदा तुझ्यावर सगळं सोपवलं की मी सुखानं मरायला मोकळी. माई आता मरणाच्या गोष्टी का करताय? अगं मी आपलं सांगितलं. बरं, मी म्हणेन त्यांना आहो जाहो. म्हणजे निदान आमच्या समोर आणि बाहेरच्या 4 लोकांसमोर तरी म्हणत जा. हो माई. बर चल झोप आता. मी झोपते. राहिलेली यादी उद्या करीन आता. अहो जागे आहात का? अहो जागे आहात का? हो. तुम्ही? हो तुम्ही. सॉरी वासू, मला तुझ्याशी बोलता आलं नाही. सॉरी वासू, मला तुझ्याशी बोलता आलं नाही. तुझी चूक नाही, माझी आहे. तुझी चूक नाहीये, माझी आहे. कशी काय? कशी काय? तुला या घरात आणलं. तुला या घरात आणलं. या घरात मी सुखात आहे. या घरात मी सुखात आहे. मला बरं वाटावं म्हणून म्हणतेस. मला बरं वाटावं म्हणून म्हणतेस. जोवर तू माझ्या बरोबर आहेस मी कायम सुखात आहे. जोवर तू माझ्या बरोबर आहेस मी कायम सुखात आहे. आय लव्ह यू उर्मी.
आय लव्ह यू उर्मी. पाऊस पडतोय ना? पाऊस पडतोय ना? हो. हो. सकाळी बोलू. गुड नाईट. सकाळी बोलू. गुड नाईट. गुड नाईट. काय झालं वहिनी? काही नाही ग, मला एक विनोद आठवला. तुम्हाला पण सांगते. एकदा एका माणसाने एक परदेशी कुत्रा आणलं. ते कुत्र म्हणे त्याच्या रक्ताच्या नात्याच्या माणसांना वासानं ओळखायचं. मग त्या मालकाने काय केलं, एक दिवस त्या कुत्र्याला सांगितलं, शाळेत जा आणि माझ्या 2 मुलांना घेऊन ये. ते कुत्र पण गेलं. बराच वेळ झाला ते कुत्रा आलं नाही. मालक घाबरला, मालकीण तर रडायला लागली. मग खूप वेळानंतर कुत्रा आलं आणि तो स्वतः बरोबर 8 मुलांना घेऊन आला. त्यातली 2 मोलकरणीची, 2 सेक्रेटरीची, 2 शेजारणीची आणि 2 मेवणीची होती. हे बघून मालकीण चिडली, म्हणाली, म्हणजे ही सगळी मुलं तुमची आहेत? तर मालक म्हणाला, ते मी तुला सगळं नंतर सांगतो. आधी मला सांग, त्या कुत्र्याने आपली मुलं का नाही आणली? अगं, मला ना असले जोक माझी वहिनी पाठवते. तुमची वहिनी म्हणजे तुमची मैत्रीणच दिसते. अगं मैत्रीण काय, आम्ही तर अगदी सख्ख्या बहिणींसारख्या आहोत. अरे वा. तुला खरं सांगू का उर्मी, खरं तर ना लांब राहिल्यानंच प्रेम वाढतं. म्हणजे मी जर का उठून आता माझ्या माहेरी राहायला गेले तर माझ्या वहिनीला माझ्याबद्दल ना प्रेम राहणार ना किंमत. आपला मान आपणच ठेवायचा असतो ग. अगं बाई, ह्यांना काय झालं ग? वहिनी, तुम्ही असं बोलायला नको होतं. अगं बाई, हे त्यांना लागलं होय? अगं पण माझा असा हेतू नव्हता हो बोलायचा. त्यांच्या भावाचं घर आहे, राहू दे की त्यांना जितके दिवस राहायचे तितके दिवस. मला काय करायचंय? उर्मी, तुला हे सगळं विचित्र नाही का ग वाटत? काय? म्हणजे बघ ना, वंश महिनोन महिने इथेच राहतात. त्यांना कुणीच काहीच बोलत नाही ना. त्यांच्या सासरकडचे ना आपल्या घरातले नाही. म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाहीये हो, पण त्यांच्या घरी सगळं नीट चाललं असेल ना ग, एवढीच काळजी वाटते. वहिनी, मी आलेच जरा. माझ्यापासून माझं सगळं हिरावून घेणाऱ्या या गुरमीचं वाटोळ झालेलं पाहिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ह्यांच्याशी माझं जुळेल ना जुळेल, पण उर्मीचं त्यांच्याशी तुटलं नाही तर मी बाबांचं नाव लावणार नाही.